पुण्याच्या डॉक्टर गैसाज यांच्या खासगी रुग्णालयात भाजप महिला आघाडीकडून तोडफोड करण्यात आली। दीनानाथ हॉस्पिटल घटनेत महिलेला उपचाराबाबत खर्च सांगणारे हेच गैसाज डॉक्टर आहेत। त्या ठिकाणी जाब विचारण्यासाठी भाजप महिला आघाडीच्या महिला गेल्या असता त्यांनी तोडफोड केली आहे। या गैसाजने महिलेचा जीव घेतला आहे, त्याला पैसे हवे आहेत, 2 बाळाच्या डोक्यावरचे छत्र हरवले आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणत महिला आंदोलकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आहे। कोथरूडच्या क्लिनिकच्या बाहेर कुंड्याही फोडल्या आहेत। शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला। प्रसूती वेदना तीव्र झाल्याने महिलेला खासगी गाडीने 25 किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आले। तिथे तिने जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली। तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले, मात्र त्या रुग्णालयात दाखल करताच तिचा मृत्यू झाला। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले त्यावेळी त्यांच्याकडे 10 लाखांची मागणी करण्यात आली। त्यावर 2.5 लाख रुपये आता तातडीने भरतो उपचार सुरू करा अशी विनंती सुशांत यांनी केली, पण रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले। यात गर्भवतीची तब्येत खालावली आणि त्यातच तिचा जीव गेला। या घटनेनंतर रुग्णालयाच्या बाहेर राजकीय पक्ष संघटना यांच्याकडून आंदोलन करण्यात आले। राज्यातून या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे। डॉक्टरच्या नावाला कलंक आहे हा।